प्रति मान्य पोलीस निरीक्षक शाहीर बार्शी शहर तालुका बार्शी जिल्हा सर्व खालील सर्व सैनिकांना विषय बार्शीचे पुत्र कैलास संतोषवासी देशमुख यांचे झाले निर्भय हत्येच्या संदर्भात मान्य साहेब वरील विषयास अनुसरून बार्शी पुत्र संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या व काही दिवसापूर्वी सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधील व्हायरल झालेले फोटो पाहून समस्त मानवजातीचे मान शर्मेनं खाली गेलेली आहे. ही हत्या इतकी क्रूरपणे करण्यात आलेली आहे की त्याचे व्हायरल झालेले फोटो व्हिडिओ कोणी पाहू शकत नाही. सदर गुन्ह्यातील वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी करण्यात आला आहे, परंतु त्याच्या मागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असे सर्व समाज बांधवांचे मत आहे. त्याच्या पाठिंबाशिवाय वाल्मिक कराड असे कृत्य करू शकत नाही. म्हणून गुन्ह्याचा घडण्याच्या 2 दिवसात आधीपासून ते गुन्हा घडल्याच्या 10 दिवसापर्यंतचे वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासावे व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे म्हणून समस्त बार्शीकरांच्या वतीने दिनांक 6/3/2025 रोजी बार्शी बंदचे आवाहन करण्यात येत आहे. याला सर्व बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व उद्याच्याला दहावीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून समस्त बार्शीकर हे 6 तारखेला बंद ठेवतील हे निवेदन आम्ही आपल्या आधारे पीआय साहेबांना दिलेले आहे. देशमुख परिवारातील एक प्रमुख सदस्य आहात, तर संबंध महाराष्ट्र हळहळ करतोय या घटनेमुळे आणि प्रत्येकाचं हृदय चिरणारी ही घटना आहे. ही वेळ कुठल्याच समाजावरील कुठल्याच व्यक्तीवरती येऊ नये असं महाराष्ट्र म्हणतोय आणि अद्यापपर्यंत आपल्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. आपण काय सांगाल या बाबतीत? खरं तर काल या 2 दिवसामध्ये जी काही मीडियावरती प्रसिद्ध झालेल्या प्रसारित झालेल्या बातम्या आणि तिच्यावरती सगळी छायाचित्र जर बघितली तर खरंच किती क्रूरपणे ही हत्या झाली. ही क्रूर म्हणजे त्याला क्रूर हा शब्द सुद्धा कमीच पडतोय. अक्षरशः नुसतं बार्शीकर किंवा नुसतं महाराष्ट्र नाही, नुसता भारत देश नाही तर अख्ख्या जगातल्या अख्ख्या मानव जातीला अत्यंत घृणास्पद अशी काळिमा फासणारी इतकी वाईट घटना आहे की यापूर्वी अशा घटना घडलेल्या नाहीत. हे सुद्धा येथे दुःखद म्हणजे आपल्याला दुःखाने इथं मान्यच करावं लागेल. आणि खरं तर मग या सगळ्याला वाईट वाटतंय की अजून याच्यातले काही आरोपी सापडत नाहीत. मग इतकी मोठी यंत्रणा आहे, शासनाची माना आहे, तर काय याला तो सापडू शकत नाही? तो कुठेही असा काही एवढा म्हणजे वरी आकाशात कुठं गुप्त झाला का भूमीत गबत झाला, तो कुठेतरी असणारच आहे का? त्यांना काही शक्य नाही का? आणि ह्याच्यामध्ये जे हे सगळे आता जे आतापर्यंत जेवढे काय आलेत आरोपी, आता तुम्हाला तिथं संशयित आरोपी म्हणून ज्यांना तुम्ही केलं त्यांना कुणाचा वरदा हस्त आहे, कुणाचा आशीर्वाद आहे हे पण आता जनतेच्या पुढे आलेलंच आहे. त्यामुळे ह्याच्यात मागणी केलेली काय वावगी असे मला नाही वाटत. कुठं याच्या मागे पण कुठंतरी राजकीय वरद असते याच्यामध्ये आहे असं उघडच आहे, त्याशिवाय येऊ शकत नाही. बरं. हे सगळ्या समाजापुढे आलंच आहे. आता मीडियाने तुम्ही ठेवलं सगळ्यांनी पुढे, सगळ्याला दिसतंय. आता हे काय आता इतकं सांगण्यात काय कोणाला लक्षात येत नाही अशी नाहीये. या पार्श्वभूमीवर तुम्ही शासनाला काय आवाहन करू इच्छिता? शासनाला आमचे पहिल्यापासून एकच आहे की संतोषला न्यायच मिळाला पाहिजे आणि त्या न्याय मिळताना मग त्यामध्ये कोणी मागं पुढे राहू नये. त्यातले जेवढे बी आरोपी आहेत त्याच्यात दिसत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही त्याच्यामध्ये कठोर शिक्षा झाली पाहिजे. विचार करा, कालच एका मीडियावरच्या 65 वर्षाच्या वृद्धांनी केलं. जर शासनाने काम नाही केलं ती त्यांनी व्यक्त केलेली सूर्यदशा त्या मीटिंग मधली बातमी आहे, नाहीतर मग याच्यामध्ये दुसरं कोणीतरी पुढे येईल आणि नाही त्या गोष्टी करतो. म्हणजेच त्याला तुम्ही न्याय दिला तर थोडक्यात म्हणजे आम्हाला न्याय द्यावा लागेल असं त्याच्या गोष्टीत सूचित होते. कुठेतरी वेगळं हे वळण सुद्धा त्याला आता लागणं सगळ्या शक्यता आहे. समाजाला विचार करायची गोष्ट आहे. ही काल त्यांनी स्पष्ट पुढे येऊन स्वतःहून येऊन पुढे जी केलं ही सुद्धा सगळ्या मीडियाला सगळ्या समाजाला विचार करणारी कालची गोष्ट आहे. ती 65 वर्षाचा म्हातारा म्हणते आम्हाला काहीतरी जर तुम्हाला न्याय दिला नाही तर जनता न्याय देण्यासाठी पुढे रस्त्यावर येईल. उतरेल. गोष्ट त्यांच्या मनातून तो व्यक्त करतात. त्याच्यातून थोडक्यात याची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे की नुसते फोटो व्हायरल झाले तर लोकांच्या भावना किती उचमळून आलेल्या आहेत आणि त्याची ग्रॅव्हिटी, त्याची गंभीरता त्यांनी विचारात घेऊन याच्यात कोणालाही त्यांनी स्पेअर करू नये किंवा कोणालाही सोडू नये. याच्यात एवढीच आमची मनापासून सगळ्यांची देशमुख, पाटील, परावर आणि मराठा समाज किंवा इथल्या सगळ्याच बार्शीकरांची मागणी आहे. असं विशिष्ट कुठल्या जाती धर्माबद्दलची नाही आहे. सगळ्यांनाच ही गोष्ट त्याची काळजी असते. संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भात महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झाली, काही ठिकाणी मोर्चे झाले, वेगवेगळ्या माध्यमातून हा लढा चालू आहे. परंतु शासनाला अद्यापपर्यंत कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही किंवा जाग येत नाही. तर यापुढचा मराठा समाजाचा काय पवित्र असेल? आपण एक बार्शीकर म्हणजे देशमुखांचं कुटुंबीय बार्शीकरांचं आहे, ते मूळ बार्शीचे आहेत. तर आपण एक देशमुखांचे कुटुंबीय म्हणून
आपण पुढचा लढा कशा पद्धतीने पुढची दिशा काय ठरवलेली आहे? निश्चितच आम्ही पुढचा लढा कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत. या प्रकरणातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्याप फरार आहे. आमचा त्या घटनेचा करारात तेवढ्या शब्दात निषेध फार कमी आहे. त्याला शब्द नाहीत आमच्याकडे. झालेले फोटो व्हायरल पाहता मनात जरी डोळ्यात अश्रू नाही आले तरी आमचं काळीज रडतंय. या प्रकरणाचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडे आहे, हा महाराष्ट्राला माहीत झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही या निवेदनात सुद्धा मागणी केलेली आहे की ह्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे, त्याचा सहभाग नोंदवून त्याला सह आरोपी करावे. जर तसं नाही झालं तर येणाऱ्या काळात आम्ही बार्शीकर म्हणून देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे आहोत. संतोष भैयाला न्याय देईपर्यंत हा आमचा लढा चालू राहणार आहे. शिवाजी महाराज की जय. न्याय मिळाला. एक मराठा एक मराठा एक मराठा. अटक करा धनंजय मुंडेला. अटक करा धनंजय मुंडेला. अरे अटक करा धनंजय मुंडेला. राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा. अरे राजीनामा घ्या आमदार पदाचा राजीनामा घ्या. अटक करा धनंजय मुंडेला.